हेलो फ्रेंड्स, आपण शिकतोय पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स सायन्स 1 स्टँडर्ड 10 लेक्चर नंबर आहे 7 आणि आज आपल्याला मोसलेस पिरियडिक टेबल जो आहे त्याचं ओव्हरऑल स्ट्रक्चर जे आहे ते आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे। लास्ट पिरियडला मोसलेस पिरियडिक लॉ मॉडर्न पिरियडिक लॉ ची कन्सेप्ट आपण बघितलेली होती। त्याच कन्सेप्टला आज आपण आता पुढे नेणार आहोत। आता Moseley's periodic table, that is modern periodic table, or it is also called as long form of the periodic table. We know that Moseley arranged the elements in increasing order of their atomic number. हा पहिला सायंटिस्ट आहे मोसले की ज्याने एलिमेंट्सला इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर अरेंज केलेला आहे। याच्या आधीचे जे सायंटिस्ट होते डोबेरायनर, न्यूलँड्स, मेंडलिव्स यांनी एलिमेंट्सला अरेंज केलं होतं इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स आले होते आणि ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मोसलेनी एलिमेंट्सला अरेंज केलेलं आहे इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर। आणि मग त्यांनी पिरियडिक लॉ मोसलेनी आपल्या समोर नेला की when the elements are arranged in increasing order of their atomic number, then the physical and chemical properties of the elements are periodic functions of their atomic number. आणि यावरून त्यांनी एक पिरियडिक टेबल तयार केला, ज्या पिरियडिक टेबलला आपण मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल असं म्हणत असतो। या पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी 118 बॉक्सेस तयार केलेले आहे फॉर 118 एलिमेंट। 118 एलिमेंट्स करता 118 बॉक्सेस आपल्याला मोसलेच्या पिरियडिक टेबलमध्ये दिसून येतात। आता हे जे 118 एलिमेंट्स आहेत हे कशा पद्धतीने अरेंज केलेले आहे याविषयी जरा आपल्याला माहिती लक्षामध्ये घ्यायची आहे। त्या मॉडर्न पिरियडिक टेबलला आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे। हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हा बनलेला आहे ग्रुप्स आणि पिरियड्सनी। नाउ व्हॉट इज मीन बाय ग्रुप अँड व्हॉट इज मीन बाय पिरियड आपण मागच्याही पिरियडमध्ये थोडक्यात बघितलं होतं। बघा, हे जे आहे व्हर्टिकल कॉलम्स पहिला दुसरा हे जे व्हर्टिकल कॉलम्स आपण दिलेले आहेत द व्हर्टिकल कॉलम्स इन द पिरियडिक टेबल दे आर कॉल्ड एज ग्रुप। आणि या पिरियडिक टेबलमध्ये जर का तुम्ही बघितलं तर 1 2 3 अप टू 18 पर्यंत तुम्हाला व्हर्टिकल कॉलम्स दिसतात। मग 18 व्हर्टिकल कॉलम आहे याचा अर्थ मोसलेस पिरियडिक टेबलमध्ये 18 ग्रुप्स असलेले पाहिजे। मग आता मुद्दा असा निर्माण होतो की या ग्रुपमध्ये एलिमेंट्स जेव्हा बसवल्या जातात तेव्हा काय विचार केला जातो तर एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज आर प्लेस इन अ सेम ग्रुप। समजा फॉर एक्झाम्पल हा पहिला ग्रुप घेतला आणि यामध्ये जर का एलिमेंट्स बसवले तर समजून घ्यायचं त्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या असल्या पाहिजे। या 14व्या ग्रुपमध्ये काही एलिमेंट्स जर का बसवलेले असले तर समजून घ्यायचं त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या असल्या पाहिजे। या 18व्या ग्रुपमध्ये जर का काही एलिमेंट्स बसवलेले आहेत आणि ते एकाच ग्रुपमध्ये बसवले म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज सेम असल्या पाहिजेत। म्हणजे इथे आपण 3 मुद्दे सांगितले। ग्रुप म्हणजे काय तर व्हर्टिकल कॉलमला आपण ग्रुप म्हणत असतो। किती ग्रुप्स आहेत मोसलेच्या पिरियडिक टेबलमध्ये 18 ग्रुप्स आहेत। एका ग्रुपमध्ये जे एलिमेंट बसवलेले आहे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय असल्या पाहिजे तर सेम असल्या पाहिजे। दुसरा जो भाग आहे तो मॉडर्न पिरियडिक टेबलचा आहे पिरियड। The horizontal rows in the periodic table they are called as period. हा पहिला पिरियड, दुसरा पिरियड, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा। Thus there are total 7 periods in Moseley's periodic table. The horizontal rows in the periodic table they are called as period. There are total 7 periods in the periodic table. आता जेव्हा एखाद्या पिरियडचा आपण अभ्यास करू ना पुढे तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की या पिरियडमध्ये इकडून इकडे जाताना म्हणजे ही लेफ्ट साइड आहे ही राईट साइड आहे तर आपण पिरियडच्या बाबतीमध्ये शब्द वापरतात व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियड इट इज फाउंड दॅट द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी चेंजेस ग्रॅज्युअली। एका ग्रुपमध्ये जे एलिमेंट आहे त्यांच्या प्रॉपर्टी सारख्या आहे पण एका पिरियडमध्ये जे एलिमेंट आहे त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी हळूहळू बदलत गेल्याचं तुम्हाला दिसून येईल। या ठिकाणी
आपण ग्रुप विषयी बोललो की 18 ग्रुप्स आहे. आपण पिरियड विषयी सांगितलं की 7 पिरियड आहेत. दुसरं सांगितलं व्हर्टिकल कॉलमला म्हणायचं ग्रुप, हॉरिझॉन्टल रोजला म्हणायचं पिरियड. एका ग्रुपमध्ये जे एलिमेंट आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत आणि एका पिरियडमध्ये जे एलिमेंट असतात त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज हळूहळू बदलत गेल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. तर दिस इज अबाउट दिस स्केलेटॉन ऑफ द मोसलेस पिरियॉडिक टेबल. मोसलेच्या पिरियॉडिक टेबलचा ढाचा आपण सांगितला आहे, ज्यात 18 ग्रुप आहे आणि 7 पिरियड असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आता आपण हे जे काही रिकामे बॉक्सेस दिलेले आहे त्यामध्ये एलिमेंट्सला जागा द्यायला सुरुवात करू. आता सगळ्यात पहिला जो एलिमेंट येतो तो आहे हायड्रोजन. हायड्रोजन विषयी तर आपण सांगितलं होतं की देर इज अन एम्बिग्युटी अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन. देर इज अन कन्फ्युजन अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन. दॅट कन्फ्युजन कम्स फ्रॉम मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल अँड इट कंटिन्यूज इन मोसलेस पिरियॉडिक टेबल. हायड्रोजनच्या पोझिशनच्या बाबतीमध्ये मेंडेलिव्सच्या पिरियॉडिक टेबलमध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे की त्याला बसवायचं कुठे. त्याला बसवायचं या पहिल्या ग्रुपसोबत की त्याला बसवायचं या 17व्या ग्रुपसोबत, कारण दोघांसारखाही तो प्रॉपर्टी दाखवतोय आणि त्यामुळे मेंडेलिव्सला प्रश्न पडला होता की हायड्रोजनला बसवू कोणासोबत. तोच प्रश्न मोसलेला कायम राहिलेला आहे. मोसलेला तो प्रॉब्लेम सोडवता आलेला नाही आणि म्हणून पहिला जो एलिमेंट आहे त्याला आपण कोणासोबत बसवणार नाही आहे, कारण अजून ठरलंच नाही कोणासोबत बसवायचं. मग त्याला इथे असं सेपरेटली आपण दाखवून देऊ की हा जो आहे हा दाखवला आपण हायड्रोजन, ज्याचं ॲटॉमिक नंबर 1 आहे. तर त्याला सेपरेट पोझिशन देऊन टाकली ऑल अबाउट दिस एलिमेंट, कारण त्याच्याविषयी अजून कन्फ्युजन आहे की कुठे बसवायचं त्याला, या पहिल्या ग्रुपसोबत की 17व्या ग्रुपसोबत. आणि त्यामुळे त्याला अजूनही वेगळं बसवल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याला आयसोलेटेड पोझिशन इतरांपेक्षा दिल्याचं दिसून येतं. मग राहिला दुसरा एलिमेंट. दुसरा जो एलिमेंट आहे तो आहे हेलियम. त्या हेलियमला या मोसलेनी या 18व्या ग्रुपमध्ये जागा देऊन टाकली. इथे बसवलंय त्यांनी. या 18व्या ग्रुपला झिरो ग्रुप असं देखील म्हटलं जातं. का झिरो ग्रुप म्हणतात पुढे हळूहळू आपल्याला समजेल. सध्या त्याला आपण 18वा ग्रुप असंच म्हणणार आहे. मग इथे हा हेलियम त्यांनी बसवलेला आहे. त्यानंतर तिसरा येतो लिथियम. मग लिथियमला या ठिकाणी जागा दिलेली आहे. लिथियम ज्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. मग लिथियम नंतर आला बेरेलियम 4. आता आला बोरॉन. तर बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5. तर बोरॉन 5ला बसवलेला आहे ग्रुप नंबर 13 मध्ये. आता हा जो 3 ते 12 हे जे ग्रुप्स आहेत या ग्रुपमध्ये एलिमेंट अजूनही एंटर झालेला नाही. आलं की लक्षात. या पहिल्या ग्रुपमध्ये झाला, दुसऱ्या ग्रुपमध्ये झाला, डायरेक्ट 13व्या ग्रुपमध्ये त्यांनी बसवलेला आहे. याचे कारणं सुद्धा त्याच्याकडे आहेत. जसं जसं आपण समोर समोर जाऊ तसं तसे कारणं मिळतील की का बरं त्यांनी दुसऱ्यानंतर तिसऱ्या ग्रुपमध्ये का नाही बसवलं, डायरेक्ट 13व्यामध्ये का बसवलं. सगळ्यांची कारणं आहे मोसलेकडे. हळूहळू शिकत शिकत समोर जाणार आपण. त्यानंतर मग आला कार्बन 6. कार्बन नंतर आला नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9 आणि निऑन 10. अशा तऱ्हेने आपण 10 पर्यंतचे एलिमेंट्स बसवलेले आहेत. त्याच्यानंतर येतो 11वा. 11वा आहे सोडियम 11, मॅग्नेशियम 12, ॲल्युमिनियम 13, सिलिकॉन 14, फॉस्फरस 15, सल्फर 16, क्लोरीन 17, ॲरेगॉन 18. या पद्धतीने आपण एलिमेंट्स इथे देऊ शकतो. त्यानंतर आहे पोटॅशियम 19, मग आहे कॅल्शियम 20. ठीक आहे की नाही. आणि अँड सो ऑन असं आपण पुढे या ठिकाणी जाणार आहोत. तुमचा जो अभ्यास आहे सध्या तो अभ्यास प्रामुख्याने पहिल्या 20 एलिमेंटचा असणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला प्रामुख्याने कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तुम्हाला 10वीमध्ये अभ्यास करत असताना पूर्ण पिरियॉडिक टेबल हा काही आपल्याला पूर्ण शिकायला नाही. लक्षात ठेवला तर चांगली गोष्ट आहे, पण पूर्ण अभ्यासाला आपल्याला तो नाही. मग पहिले 20 एलिमेंट आणि त्याचबरोबर हा पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप आणि पुढे 14, 15, 16, 17 आणि 18 असे ग्रुप आहेत. 13वा घेतला तरी सुद्धा चालेल. म्हणजे अभ्यासाला आपल्याला आहे पहिला, दुसरा आणि 13 ते 18 या ग्रुपचा आपल्याला प्रामुख्याने अभ्यास करावा लागणार आहे. तर सध्याला मी तुमच्यासमोर पहिले 20 एलिमेंट जे आपल्याला आहेत ते मांडलेले आहेत. आता आपण थोडं पिरियड विषयी या ठिकाणी बघू. या पिरियडमध्ये जर का बघितलं तर इथे लिथियम आहे, मग इथे सोडियम, पोटॅशियम, मग रुबिडियम आहे, रुबिडियम 37, मग केशियम आहे 55, फ्रान्शियम आहे 87. ठीक आहे की नाही. इथे जर का आपण बघितलं बेरेलियम BeMgCa, बेमाका
स्ट्रॅबॅरा अशा पद्धतीने कोडवर्ड मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर हे इथे बसवलेले आहे. 38 आहे, हा 56 आहे आणि हा 88 आहे. ठीक आहे की नाही. तर पहिला ग्रुप आपण पूर्ण भरला, दुसरा ग्रुप आपण पूर्ण भरला. आता थोडं पुढे जाऊ आपण. या ठिकाणी 18व्या ग्रुपकडे आपण पहिले जाणार. हेलियम, निऑन, एरेगॉन, क्रिप्टॉन 36, झेनॉन 54 आणि रेडॉन 86. इथे सुद्धा आता लेटेस्ट डिस्कवरी झालेली आहे, त्याला नंतर सगळ्यात शेवटी भरू. तर या पद्धतीने आपण हळूहळू आता पिरियॉडिक टेबल भरत चाललेलो आहोत. सध्याला तुमच्या समोर मी पहिला, दुसरा आणि 18वा भरलेला आहे. हा 17वा सुद्धा ग्रुप आपण पूर्ण करू. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन 35, नंतर आहे आयोडीन 53, नंतर आहे ॲस्टेटाईन 85. एवढे आपल्याला महत्त्वाचे आहेत. म्हणजे 4 ग्रुप्स मी तुमच्या समोर सध्या भरले. पहिला, दुसरा, 17वा आणि 18वा. आता या 4 ग्रुप विषयी पहिले आपल्याला माहिती लक्षामध्ये घ्यायची आहे. एक एक करत आपण समोर समोर जाणार. मग आता सगळ्यात पहिला जो ग्रुप आहे ज्यामध्ये लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, केशियम आणि फ्रान्शियम आहे. तर हे जे एलिमेंट्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत या सगळ्यांना म्हटलं जातं अल्कली मेटल. द एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन फर्स्ट ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांना अल्कली मेटल्स असं म्हटलं जातं. या सगळ्यांकडे मेटॅलिक प्रॉपर्टी आहे. मग ठीक आहे, मेटॅलिक प्रॉपर्टी आहे, पण त्यांना अल्कली मेटल का म्हटलं ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. काय दिलंय पहा, ऑल आर मेटल्स. आणि दुसरा मुद्दा लक्षात घ्या, हे जे एलिमेंट्स आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, केशियम आणि फ्रेशियम, हे जे एलिमेंट्स आपण घेतले आहे यांच्यापैकी कोणाचाही तुम्ही जर का ऑक्साईड घेतला, मी इथे उदाहरणार्थ सोडियमचा घेतलेला आहे, कोणाचाही ऑक्साईड जर का तुम्ही घेतला आणि त्या ऑक्साईडला जर का तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर तुम्हाला मिळतो वॉटर सोल्युबल बेस. अँड दॅट वॉटर सोल्युबल बेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्कली. याचा अर्थ काय आहे, ऑक्साइड्स ऑफ दीज एलिमेंट, शब्दाकडे लक्ष द्या, ऑक्साइड्स ऑफ दीज एलिमेंट व्हेन डिझॉल्व इन वॉटर गिव्स वॉटर सोल्युबल बेस दॅट इज अल्कली अँड दॅट्स वाय दीज मेटल्स आर कॉल्ड ॲज अल्कली मेटल. As these metal, or we can say that as oxides of these metal when dissolved in water gives water soluble base that is alkali, hence they are called as alkali metal. इथे आपण दिलाय बघा, oxides of these element form alkali that is water soluble base when dissolved in water. Oxides of these element forms water soluble base that is alkali when dissolved in water. That's why they are called as alkali metal. हे आपण या पहिल्या ग्रुप विषयी आता बघितलेलं आहे. आता आपल्याला दुसऱ्या ग्रुप विषयी माहिती लक्षामध्ये. ग्रुप सेकंड मध्ये जर का आपण बघितलं तर एलिमेंट आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम अँड रेडियम, BeMgCaSr BaRa असे ते एलिमेंट्स आहे. आता हे जे एलिमेंट्स आहे विच आर प्रेझेंट इन ग्रुप नंबर 2 दे आर कॉल्ड ॲज अल्कलाइन अर्थ मेटल. त्यांना अल्कलाइन अर्थ मेटल असं म्हटलं जातं. आता का बरं अल्कलाइन शब्द का बरं, तर पुन्हा तेच आहे, पहिले तर ते सगळे मेटल्स आहे. आता अल्कलाइन शब्द का आला, कारण यांचे सुद्धा ऑक्साइड व्हेन डिझॉल्व इन वॉटर दे ऑल्सो फॉर्म्स वॉटर सोल्युबल बेस दॅट इज अल्कली अँड दॅट्स वाय द वर्ड अल्कलाइन इज देअर. या ठिकाणी 3 शब्द आहेत बघा, मेटल आहे, अल्कलाइन आहे आणि अर्थ आहे. तर हे सगळे मेटल्स आहे. दुसरं, या सगळ्यांचे ऑक्साइड व्हेन डिझॉल्व इन वॉटर आपल्याला वॉटर सोल्युबल बेस म्हणजे अल्कली देतात, म्हणून नावामध्ये अल्कलाइन टाकलेलं आहे. आता अर्थ शब्द का आला, तर ऑक्साइड्स ऑफ दीज एलिमेंट्स फाउंड इन अर्थ क्रस्ट, यांचे जे ऑक्साइड आहेत जमिनीच्या खाली सापडतात आणि म्हणून शब्द आला अर्थ. आणि म्हणून या ग्रुप 2 एलिमेंट्सला नाव पडलं अल्कलाइन अर्थ मेटल. का बरं, मेटल आहेत म्हणून मेटल, यांचे ऑक्साइड वॉटर सोल्युबल बेस तयार करतात म्हणून, म्हणजेच अल्कली तयार करतात म्हणून शब्द आला अल्कलाइन, आणि ते ऑक्साइड अर्थ क्रस्टमध्ये सापडतात म्हणून अर्थ. दॅट्स वाय ग्रुप 2 एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज अल्कलाइन अर्थ मेटल. म्हणजे बघा, ग्रुप 1 मध्ये अल्कली मेटल्स आहे, ग्रुप 2 मध्ये अल्कलाइन अर्थ मेटल्स आहे. हे कोण आहे म्हटलं आपण, अल्कली मेटल. दुसऱ्या ग्रुपला काय म्हटलं आपण, अल्कलाइन अर्थ मेटल असं आपण यांना म्हटलेलं होतं. चला आता आपण पुढचे जे 2 ग्रुप लिहिलेले आहे त्याच्याविषयी माहिती आपण लक्षामध्ये. ग्रुप 17 एलिमेंट्स कोण कोण आहेत? ग्रुप 17 एलिमेंट्स फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटाईन.
हे जे आहे यांना आपण ग्रुप 17 एलिमेंट्स असं म्हणत असतो. दीज एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज हॅलोजन. आता का बरं यांना हॅलोजन म्हणतात ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हॅलोजन हा शब्द ॲक्च्युली दोन शब्दांची फोड आहे, हॅलो प्लस जेने. हॅलोचा अर्थ आहे सी सॉल्ट, समुद्रातले सॉल्ट, क्षार. जेनेचा अर्थ आहे प्रोड्युसर, म्हणजे प्रोड्युसेस सॉल्ट इन अ सी वॉटर. तर हे जे ग्रुप 17 मधले एलिमेंट्स आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटाईन, दे प्रोड्युसेस सॉल्ट इन अ सी वॉटर. समुद्राच्या पाण्यामध्ये ते सॉल्ट तयार करतात. उदाहरण घ्या क्लोरीनचं. क्लोरीन हा समुद्राच्या पाण्यामध्ये सॉल्ट तयार करतो, NaCl. ठीक आहे ना, जे आपण नेहमी आपल्या जेवणामध्ये वापरत असतो, मीठ, सोडियम क्लोराईड. मग as group 17 element produces salt in a sea water, that is they are sea salt producer, that is they are halo plus Jene, that's why they are called as हॅलोजन. म्हणजे ग्रुप 17 एलिमेंटच्या इथे आपण सध्या लिहू शकतो हॅलोजन. यांना स्पेशल नाव काय दिलं आपण, हॅलोजन. तुम्हाला जर का कोणी विचारलं सांगा कोण हॅलोजन्स आहे, तर ग्रुप 17 मधले हॅलोजन्स लक्षात ठेवा. कोण आहे ग्रुप 17 मध्ये? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टेटाईन. अल्कली मेटल म्हटलं तर कोणत्या ग्रुपमध्ये आहे? पहिल्या ग्रुपमध्ये आहे, Li, Na, K, Rb, Cs, Fr. ग्रुप नंबर 2 मध्ये कोण आहे? अल्कलाइन अर्थ मेटल, Be, Mg, Ca, Sr, Ba, Ra. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे जे सध्या ग्रुप मी तुमच्या समोर मांडतोय, हे ग्रुप तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे, पाठ करायचे ॲटॉमिक नंबर सकट. ॲटॉमिक नंबर सुद्धा त्यांचे पाठ असले पाहिजेत. तुम्हाला जर का कोणी विचारलं सांगा अल्कली मेटल, तर लगेच सांगितलं पाहिजे ग्रुप 1. सांगा एलिमेंटचे नावं, त्यांचा ॲटॉमिक नंबर सांगता यायला पाहिजे. सांगा अल्कलाइन अर्थ मेटल, तर ग्रुप नंबर 2. एलिमेंट कोणते अल्कलाइन अर्थ मेटलमध्ये ते सांगता यायला पाहिजे, त्यांचे ॲटॉमिक नंबर सुद्धा पाहिजेत. हॅलोजन्स कुठे बसवलेत सांगा, तर ग्रुप 17 मध्ये हॅलोजन्स आहेत. कोण कोण आहेत हॅलोजन्स ते सुद्धा सांगता यायला पाहिजे. आता शेवटच्या ग्रुपविषयी आपल्याला माहिती लक्षात घ्या. ग्रुप 18 एलिमेंट्स कोण कोण आहेत बघा. हेलियम, निऑन, एरेगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. हे जे एलिमेंट्स ग्रुप 18 मधले आहेत त्यांना म्हटलं जातं इनर्ट गॅस, रेअर गॅस, नोबल गॅस. आता पहिला मुद्दा, रेअर गॅस का? रेअरचा अर्थ दुर्मिळ, फार सापडत नाही, म्हणून रेअर गॅस आहे. आता येतो मुद्दा इनर्ट गॅस का बरं? इनर्टचा अर्थ आहे निष्क्रिय. हे जे ग्रुप 18 मधले जे हेलियम, निऑन, एरेगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन जे आहे हे स्टेबल आहेत, हे स्थिर आहेत. हे केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, हे कोणासोबतही कंपाऊंड तयार करत नाही, म्हणून तर त्यांची व्हॅलन्सी 0 घेतल्या जाते. आणि या ग्रुप 18च्या एलिमेंटची व्हॅलन्सी 0 आहे, म्हणून या ग्रुपला 0 ग्रुप असं देखील म्हटलं जातं. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज 0 ग्रुप. पुन्हा ऐका, ग्रुप 18 मधले एलिमेंट्स स्टेबल आहेत, do not take part in chemical reaction, they do not form any type of compound, and that's why their valency is 0, and that's why their group is also called as 0 group. त्याला 0 group असं म्हटलं जातं. आता मुद्दा हा आहे की इनर्ट गॅस का म्हटलं? ते स्टेबल आहे, ते कोणासोबत रिॲक्ट होत नाही, कोणाच्या अध्यात्मध्यात नाही, ते निष्क्रिय आहेत, म्हणून त्यांना इनर्ट गॅसेस असं म्हटलंय. आणि त्याच अर्थाने नोबल गॅसेस सुद्धा म्हटलंय. नोबल पर्सनचा अर्थ काय? जो आपला सरळ सरळ चालणार, कोणाच्या अध्यात्मध्यात जाणार नाही, त्याला नोबल पर्सन आपण म्हणत असतो. तर इनर्ट गॅसेस तसेच आहे, हे कोणासोबतही रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, कोणासोबतही ढवळाढवळ करत नाही, आणि म्हणून यांना काय म्हटलं जातं, तर नोबल गॅसेस असं आपण म्हणत असतो. तर यांना आपण काय नाव दिलेलं आहे? 3 नाव आहेत तसे, सध्या एकच लिहितो मी, इनर्ट गॅसेस. व्हॉट दे आर कॉल्ड ॲज इनर्ट गॅसेस. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज रेअर गॅसेस, दे आर ऑल्सो called as noble gases, they are also called as 0 group element. They are stable, they do not take part in chemical reaction, they do not form any type of compound, that's why their valency is 0. सध्या मी 4 ग्रुप विषयी तुमच्या समोर माहिती मांडलेली आहे. ग्रुप 1 ला अल्कली मेटल म्हटलं, ग्रुप 2 ला अल्कलाइन अर्थ मेटल म्हटलं, ग्रुप 17 ला हॅलोजन म्हटलेलं आहे, आणि ग्रुप 18 ला आपण 0 ग्रुप असं सुद्धा म्हटलं आहे. आणि त्यांना इनर्ट गॅसेस, रेअर गॅसेस, नोबल गॅसेस असं आपण आतापर्यंत म्हटलेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट अजून या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे बघा. इथे आपण जे पिरियड जे आपण पाडलेले आहेत, टोटल पिरियड किती पाडले आपण? 7. तुम्हाला असं लक्षामध्ये येईल की हा जो पहिला पिरियड आहे, कारण पिरियड म्हणजे कोण? हॉरिझॉन्टल रोज. या पहिल्या पिरियडमध्ये फक्त एकच कॉलम आहे, एकच बॉक्स आहे. मग एकच बॉक्स आहे तो कोणाकरता आहे? हेलियम करताय. तो हेलियम त्या ठिकाणी आपल्याला बसवल्याचं दिसून येतं, बरोबर आहे. त्यानंतर मग दुसऱ्या पिरियडमध्ये कोण कोण आहे? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 एलिमेंट्स हे दुसऱ्या पिरियडमध्ये.
तिसऱ्या पिरियडमध्ये तुम्हाला असं दिसतं सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ॲरेगॉन, पुन्हा 8 एलिमेंट बसवल्याचं दिसतं तिसऱ्या पिरियडमध्ये. आता मुद्दा हा आहे की पहिला पिरियड केव्हा का बरं थांबवला, दुसऱ्यात का सुरुवात केली, दुसरा का थांबवला, तिसऱ्यात का सुरुवात केली, हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आता हा जो सोडियम आहे याचा पिरियड नंबर 3rd आहे. का बरं याचा पिरियड नंबर 3rd आहे असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होईल. तर त्यासाठी आपण समजा घेतला सोडियम, ॲटॉमिक नंबर त्याचा आहे 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281. सांगा याच्यामध्ये किती ऑर्बिट्स आहे, हे पहिलं ऑर्बिट, हे दुसरं ऑर्बिट, हे तिसरं ऑर्बिट. म्हणजे याचा अर्थ त्या एलिमेंटकडे किती ऑर्बिट्स आहेत त्यावरून त्याचा पिरियड आपण ठरवत असतो. नंबर ऑफ ऑर्बिट्स विथ इलेक्ट्रॉन गिव्स अस द पिरियड नंबर. काय सांगाल तुम्ही? नंबर ऑफ ऑर्बिट्स विथ इलेक्ट्रॉन गिव्स पिरियड नंबर. हा काय देतो? पिरियड नंबर देत असतो. चला हेलियमचा घ्या बरं. हेलियम ॲटॉमिक नंबर 2, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2. तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलेले आहात 20 पर्यंत. मग हेलियम 2, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2. किती ऑर्बिट आहे हेलियमकडे? एकच आहे. मग हेलियमकडे जर का एकच ऑर्बिट आहे म्हणून हेलियमला कुठल्या पिरियडमध्ये बसवलं? पहिल्या पिरियडमध्ये. मग लिथियम पहिल्या पिरियडमध्ये का नाही बसवला, दुसऱ्या पिरियडमध्ये का बसवला असा प्रश्न निर्माण होईल. चला लिथियम घ्या. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-1 आहे. सांगा लिथियमकडे किती ऑर्बिट्स आहेत? 2 ऑर्बिट्स आहे आणि म्हणून लिथियमला दुसऱ्या पिरियडमध्ये बसवलं आहे. आता तुम्हाला हे समजलं असेल की लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन या सगळ्यांना दुसऱ्या पिरियडमध्ये का बसवलं. याचं कारण आहे या सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिल्यावर तुम्हाला दिसेल की या सगळ्यांकडे 2च ऑर्बिट आहे. बघू आपण. लिथियम 3 2-1, बेरिलियम 4 2-2. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगतोय मी. या ठिकाणी डायरेक्ट नायट्रोजन घ्या. नायट्रोजन 7 2-5, 2च ऑर्बिट्स आहे. निऑन 10 2-8, 2च ऑर्बिट्स आहे. आणि त्यामुळे या 8च्या 8 एलिमेंटला दुसऱ्या पिरियडमध्ये बसवल्याचं दिसून येतं. सोडियम का तिसऱ्या पिरियडमध्ये आला आता आपण सांगितलं. सोडियम ॲटॉमिक नंबर 11 281, 3 ऑर्बिट्स आहे आणि म्हणून सोडियमला तिसऱ्या पिरियडमध्ये बसवलेलं आहे. म्हणजे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ॲरेगॉन यातल्यापैकी कोणाचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर प्रत्येकाकडे 3 ऑर्बिट्स आहे आणि म्हणून त्यांना तिसऱ्या पिरियडमध्ये बसवलेलं आहे. आता मला सांगा पोटॅशियमला का चौथ्या पिरियडमध्ये बसवलं असेल? कारण पोटॅशियमकडे किती ऑर्बिट असतील? 4. याला का बरं 5व्यामध्ये? याच्याकडे किती ऑर्बिट असतील? 5. हा जो आहे याच्याकडे किती ऑर्बिट असतील? 6. याच्याकडे किती ऑर्बिट असतील? 7. म्हणजे जेवढे ऑर्बिट्स असतील तो पिरियड नंबर असतो असं म्हणा, किंवा जो पिरियड नंबर असतो तेवढे त्याच्याकडे ऑर्बिट्स असतात. पिरियड नंबर गिव्स अस नंबर ऑफ ऑर्बिट और नंबर ऑफ ऑर्बिट टेल्स अस द पिरियड नंबर. टू अँड फ्रो वाक्य तयार होऊ शकतं. या ठिकाणी क्रिप्टॉन घेतला मी. क्रिप्टॉन हा क्रिप्टॉन कितव्या पिरियडमध्ये आहे? 4थ्या. का बसवलं 4थ्या पिरियडमध्ये? याचा अर्थ समजून घ्या. क्रिप्टॉनकडे किती ऑर्बिट्स असले पाहिजे? 4. हा जो रेडॉन 86 आहे हा कितव्या पिरियडमध्ये आहे? 6व्या. का बरं 6व्या पिरियडमध्ये बसवलं? त्याचं कारण आहे कारण त्याच्याकडे किती ऑर्बिट्स असले पाहिजे? तर 6 ऑर्बिट्स विथ इलेक्ट्रॉन. आणि त्यामुळे कोणाला कोणत्या पिरियडमध्ये बसवायचं हे कशावर डिपेंड आहे तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितल्यावर त्यामध्ये किती ऑर्बिट्स आहे हे समजेल आणि जेवढे ऑर्बिट्स असतील तो त्याचा पिरियड नंबर असतो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं पाहिजे.